इकडे मुंबई महानगरपालिका निवडणूक महायुती एकत्र लढणार की अजित पवारांच्या राष्ट्रवादीला वगळून केवळ भाजप आणि शिवसेनेचीच युती होणार याबाबतचा संभ्रम अद्यापही कायम आहे। नवाब मलिकांवरून महायुतीमध्ये कसा मिठाचा खडा पडलाय बघूयात याबाबतचा हा रिपोर्ट। मुंबई महापालिका निवडणुकीवरून महायुतीत संभ्रम। नवाब मलिकांमुळे राष्ट्रवादीला सोबत घेण्यास भाजपचा विरोध। भाजप शिवसेनेची प्राथमिक बोलणी राष्ट्रवादीला वगळलं, तर महायुतीतच लढण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी आग्रही। नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीशी आम्ही युती करू शकत नाही। नवाब मलिक यांच्यावरती गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत आणि त्यांच्याबरोबर कोणतीही युती भारतीय जनता पार्टी करणार नाही। नवाब मलिकांच्या नेतृत्वात आम्ही राष्ट्रवादीशी युती करू शकत नाही। भाजपचे माजी अध्यक्ष आशिष शेलार आणि विद्यमान अध्यक्ष अमित साटम यांनी घेतलेली ही टोकाची भूमिका। येत्या 15 जानेवारीला होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार की नाही असा संभ्रम यामुळे निर्माण झालाय, कारण नवाब मलिकांना सोबत घेण्यास भाजपचा स्पष्ट विरोध आहे। जागा वाटपाची प्राथमिक चर्चा करण्यासाठी मुंबई भाजप कार्यालयात मंगळवारी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांची बैठक झाली, पण या बैठकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला निमंत्रणही देण्यात आलं नाही। नवाब मलिकांच्या नेतृत्वात आम्ही राष्ट्रवादीशी युती करू शकत नाही असं भाजपच्या आजी माजी मुंबई अध्यक्षांनी स्पष्ट केलं। भारतीय जनता पक्षाची भूमिका आमच्या वरिष्ठांना आम्ही सांगितली। आमचे अध्यक्ष अमित साटम बोलले, नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं नेतृत्व करून निवडणुकीला येणार आहेत हे समोर आलेलं आहे आणि त्यामुळे अशा राष्ट्रवादी बरोबर आम्ही नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीशी आम्ही युती करू शकत नाही। आणि शिवाजीराव नलावडे हे त्यांचे कार्याध्यक्ष मला भेटले, त्यांनाही आम्ही हेच सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जर नवाब मलिक असतील तर या युतीमध्ये या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सामील होणार नाही। नवाब मलिक यांच्यावरती गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत आणि त्यांच्याबरोबर कोणतीही युती भारतीय जनता पार्टी करणार नाही। दरम्यान नवाब मलिकांच्या निमित्तानं मुस्लिमांची मतं वळवण्याचा हा राजकीय गेम प्लॅन असल्याची टीका MIMचे नेते इम्तियाज जलील यांनी केलाय। महाराष्ट्र के मुसलमानों, अब तो होश में आओ, कब तक बेवकूफ बनते रहोगे। भाजपलाही माहीत आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनाही माहीत आहे की मुस्लिम मते यांना मिळणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये। मग आपण कशा मुस्लिम मतं इनडायरेक्टली आपल्याकडे कशा आपण वळवून घेऊ शकतं, तर अजित पवारला पुढे कळायचं। इनडायरेक्टली ते काय बोलत आहे की तुम्ही भाजपला डायरेक्ट मत देऊ शकत नाही ना मुसलमानो, मग तुम्ही अजित पवारांचा मार्फत द्या ना, आम्ही अजित पवाराला बाहेर काढतो। कारण काय देतो की नवाब मलिक कारण देतो की नवाब मलिकची अंडरवर्ल्डशी संबंधित आहे। कहीं पे निगाहें कहीं पे निशाना है। नवाब मलिकांवरून महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला असताना अजित पवारांची राष्ट्रवादी मात्र मुंबई महापालिकेमध्ये महायुती म्हणूनच लढण्यासाठी आग्रही असल्याचं कळतं। राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे, पण मुंबई महापालिकेमध्ये महायुतीच लढणार असल्याचं राष्ट्रवादीनं अमित शहांना सांगितलं। महापालिका निवडणुकांमध्ये शक्य असेल तिथे युती करा असं शहांनी तटकरे आणि पटेलांना सांगितल्याचं कळतंय। भाजप हायकमांडचा ग्रीन सिग्नल असला तरी भाजपच्या स्थानिक नेत्यांचा राष्ट्रवादीला विरोध आहे। याबाबत येत्या 2 दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवारांची बैठक होणार आहे। या बैठकीतून नेमका काय तोडगा निघतो, मुंबई भाजपचे नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेणार का आणि नवाब मलिकांचं काय करणार याकडे आता राजकीय जाणकारांचं लक्ष असेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।